Hello students, after completing the type of a cancers, now let us see the causes of a cancer here. Okay, so one by one, step by step जे आहे तुम्हाला मी हे कॅन्सरचं कन्सेप्ट जे आहे समजून द्यायला लागले. तर का म्हणत तर इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. हे डिसीज आहे म्हणत तर आता डिसीज कशामुळं झालं किंवा कुठं झालं, त्याला काय रिझन आहे हे सगळं जे आहे समजून घ्यायला लागते. ओके, त्यासाठी जे आहे मी स्टेप बाय स्टेप क्लिअर वन बाय वन जे आहे तुम्हाला समजून द्यायला लागले. तर कॅन्सरचं प्रॉपर्टी कॅरेक्टरिस्टिक जे होतं बघितलं होतं. त्याच्यानंतर आपल्या बॉडीमध्ये कितीतरी टाईपचे कॅन्सरस सेल्स आहेत, त्या पार्टमध्ये असेल तर त्यांचे नाव दिलं होतं आम्ही. तो होतं टाईप ऑफ अ कॅन्सर. आता जे आहे आम्ही कॉज बघूयात, व्हॉट इज द मेन रिझन. ने असं सांगतात की कॅन्सर जे आहे इट इज, काही लोक असं सांगतात की हे हेरिडिटरी डिसीज आहे, काही लोक असं सांगतात की हे जे आहे कॉन्टॅजियस डिसीज आहे. पण मी असं सांगते इट इज नॉट नायदर hereditary disease nor a contagious disease. There are the many number of reasons which cause a cancer. Even the environmental pollutants असू दे किंवा environmental factors असू दे किंवा chemical factors असू दे किंवा तो जीन असू दे किंवा तो व्हायरस असू दे किंवा इवन तो हेरिडिटरी असू दे. ओके, म्हणून काय आहे की सो देर आर द मेनी रिझन्स विच मे कॉज अ कॅन्सर हियर. मग तोच रिझन जे आहे आम्ही इथं कॉजेसमध्ये बघूयात. So those are the causes of a cancer. So I divided them easily so that you can understand. But such a agent which causes a cancer, the agents like the chemical agent and the physical agent which causes the cancer are called as a carcinogens here. Okay, carcinogen म्हणजे काय की जे काही कॅन्सर कॉझिंग एजंट्स असतात, कॅन्सर कॉझिंग एजंट म्हणून तो केमिकल असू दे तो फिजिकल असू दे. So those are called as a carcinogens here. ठीक आहे. आता पहिल्यांदा आम्ही केमिकल्स लाईक निकोटीन कॅफेनिन स्टेरॉइड्स ॲर्सेनिक एअर पॉल्युटंट्स असू दे किंवा सेव्हरल पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स असू दे. ठीक आहे. असं मीन वाईनमध्ये तुम्ही असं न्यूज पाहिलं होतं की प्लास्टिकमध्ये चहा वगैरे पिणं किंवा प्लास्टिकमध्ये कॉफी वगैरे, प्लास्टिकमध्ये जेवण वगैरे की करायचं नाही का म्हणतात तो कॅन्सर होतात म्हणून असंच म्हणलेलं आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. जास्ती अडॅक्ट व्हायचं नाही आहे. ठीक आहे. म्हणून तो काय करतात, दे विल कॉज अ कॅन्सर. दे आर द सम ऑफ द केमिकल्स विच आर प्रेझेंट इन दोज कंपोनेंट विल कॉज अ कॅन्सर हियर. म्हणून तो काय असणार आहे, केमिकल कंपोनेंट असणार आहे. म्हणून तो निकोटीन असू दे, कॅफेनिन असू दे, स्टेरॉइड्स असू दे किंवा ॲर्सेनिक एअर पोल्युटंट्स असू दे, सेव्हरल पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स असू दे, हे सगळे काय करतात, ते विल कॉज अ कॅन्सर हियर. क्लिअर आहे. आता नेक्स्ट जे आहे रेडिएशन्स आहे. ठीक आहे. काही जे काही इंडिव्हिज्युअल्स आहे किंवा जे काही पीपल्स आहेत तो काय करतात, इंडस्ट्रीमध्ये वर्क करतात किंवा तो इंडस्ट्रीमध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज असू दे किंवा कोणत्याही इंडस्ट्रीजमध्ये त्यांनी की एक्स्ट्रा रेज वगैरे, UV रेज वगैरे हे अंडरखाली जे आहे त्यांनी काम करावं लागतं त्यांना. मग त्यावेळेस त्यांनी जास्ती एक्सपोज त्या रेजला झाल्यानंतर त्यांना डेफिनेटली काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतात बॉडीमध्ये. सो दॅट विल डॅमेजेस द सेल अँड दॅट डॅमेजेस सेल विल लीड टू द कॅन्सरस सेल अँड दॅट विल बी कॉजिंग अ कॅन्सर हियर. Okay, so those radiations are the overexposure to the ionizing radiations like X-ray, UV ray, gamma ray, cosmic rays here. ठीक आहे. हे सगळं काय झालं, रेडिएशन दॅट विल कॉज अ कॅन्सर हियर. लास्ट वन बायोलॉजिकल एजंट. इवन बायोलॉजिकल एजंट, आता एजंट आलं की व्हायरल पण असू शकते किंवा बॅक्टेरियल पण असू शकतं. काही व्हायरसेस कॅन्सर कॉझिंग व्हायरसेस आहे, काही बॅक्टेरियल कॅन्सर कॉझिंग बॅक्टेरियाज आहेत. आता व्हायरसचं नाव दिले मी, व्हायरसचं ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. लक्षात ठेवा, थोडंसं नीटसाठी इम्पॉर्टंट आहे. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस कॉज अ कॅन्सर. ह्युमन टी सेल लिम्फोसायटिक व्हायरस कॉज अ लिम्फोमासा. ओके, लिम्फोमासा जे काय म्हणलं होतं ना, तो दॅट इज रिगार्डिंग विथ द लिम्फोसायटिक व्हायरस. ठीक आहे. हेपॅटायटिस बी व्हायरस हियर, लिव्हर कॅन्सर. ओके, हेपॅटिक सेल्स वगैरे हेपॅटो म्हणून काय असणार आहे, लिव्हर कॅन्सर असणार आहे. ठीक आहे. हे जे काय आहे दॅट विल कॉज अ कॅन्सर. सर्वायकल कॅन्सर पॅपिलोमा व्हायरस असणार आहे. हे सगळं काय दॅट विल कॉज अ पर्टिक्युलर टू द पार्ट ऑफ अवर बॉडी. सो दोज आर द व्हायरसेस विच कॉज अ कॅन्सर. आणि बॅक्टेरियामध्ये तुम्हाला हेलिकोबॅक्टेरिया इट इज कॉल्ड ॲज अ पायलोरे.
ओके, हेलिकोबॅक्टेरिया पायलोरी म्हणून एक बॅक्टेरिया आहे, दॅट विल कॉज अ कॅन्सर ही आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. नेक्स्ट वन कमिंग टू द कॅन्सर जीन्स आहे. जीन्स आहे म्हणतं डी एन एमध्ये जीन्स सिक्वेन्स चुकलेलं येतं, ठीक आहे, म्हणून तो दॅट विल कॉज अ कॅन्सर. पण इथं मी एक सांगतो तुम्हाला, रेडिएशनमध्ये काय होतं माहिती आहे, असं रेडिएशन डायरेक्टली तो डी एन एला हिट करतो, डी एन एमध्ये होल करतात आणि त्यांचं जेनेटिक सिक्वेन्स जे आहे, सिक्वेन्सिंग डी एन एचं सिक्वेन्सिंग जे आहे चुकतात तिथे. मग डी एन एचं सिक्वेन्स चुकल्यानंतर काय होतं, म्युटेशन कॉज होतं आणि ते म्युटेशन विल कॉज इन टू द दॅट इज म्युटंट जीन and that is capable of producing a protein and that will capable of producing a that is a cell which is undergoing a that is a tumor and that will cause a cancer here. ठीक आहे. सो अशा प्रकारचे जे आहे काही रेडिएशन असं होतात आणि काही जे आहे जीन्सच असं आहे. सो दोज जीन्स which has been undergone that is capable to produce a protein sustained structures for a cellular transformations so that they will turn into the cancerous cells here. ठीक आहे. म्हणून काय कॅन्सर जीन्स आहे त्या जीनला आम्ही काय म्हणतो, ओंकोजीन्स असं म्हणतो. लक्षात ठेवायचं, ओंकोजीन्स म्हणा. आणि अजून एक फॅक्टर आहे ट्युमर सप्रेसर जीन म्हणून, की हे बॉडीमध्ये इम्पॉर्टंट आहे. कोण? ट्युमर सप्रेशर जीन. हे जीन जे आहे काय करतो, जीन म्हणते मी पर्टिक्युलरली डी एन एमध्ये असणारा जीन. हे जीन काय माहिती आहे की मायटोसिसमधलं की सेल सायकलमध्ये काय करतो की प्रत्येक ठिकाणी जे आहे तो चेक करत असतात की सेल सायकल संपल्यानंतर मायटोटिक डिव्हिजन व्हायला पाहिजे, ठीक आहे, म्हणजे G1 S आणि G2 फेज आणि डिवायडिंग फेज हे कंप्लीट व्हायला पाहिजे. हे जीन जे आहे तो चेक करत असतात कंटिन्युअसली. का म्हणलं तर तो सेल जे आहे कॅन्सरस सेलमध्ये कन्वर्ट होऊ देणार नाही. हे जीन कॅन्सरस सेलमध्ये कन्वर्ट होऊ देणार नाही. तो बॉडीमध्ये इम्पॉर्टंट आहे. पण काही असं फॅक्टर्स आहे ह्या जीनलाच काय करतात, ह्या जीनला इनॅक्टिव्ह करतात, रिमूव्ह करतात. मग आता हे जीन तिथं नसल्यावर तो जीन जे आहे सेल सायकल जे आहे ते स्टॉप व्हायला पाहिजे होतं. तिथं स्टॉप नाही झालं तर काय झालं, कॅन्सरमध्ये कन्वर्ट झालं, ट्युमरमध्ये कन्वर्ट झालं. म्हणून काय झालं, तो सप्रेसर असं वर्ड दिलेलं आहे, ट्युमर सप्रेसर जीनला सप्रेस केलं त्याने. ठीक आहे. हे ओंकोजीनला व्हायरल ओंकोजीन म्हणा, ठीक आहे, म्हणजे व्हायरसपासून आलेले आहे म्हणून V1 दिलेले आहे. सेल्युलर ओंकोजीन्स म्हणा, म्हणजे सेलमध्ये आहे म्हणून होस्ट सेलमध्ये आहे म्हणून त्याला सेल्युलर ओंकोजीन्स म्हणलेले आहे, किंवा प्रोटो ओंकोजीन्स पण म्हणलेले आहे. ठीक आहे. हे काय असणार आहे, कॅन्सर कॉझिंग जीन्स आहे. सो दोज आर कॉल्ड ॲज अ कॅन्सर जीन्स. लास्ट वन जे आहे ॲडिक्शन असणार आहे. ठीक आहे. हे सगळं तरी झालं बॉडीमध्ये, पण काही ॲडिक्शन्स आहेत, काही हॅबिट आपल्या बॉडीमध्ये, काही हॅबिट जे आहे आपल्यामध्ये असेल तर तो डेफिनेटली कॅन्सर कॉज करू शकतात. सो फॉर एक्झाम्पल स्मोकिंग आहे, चुविंग ऑफ अ टोबॅको लिव्ज किंवा बिटल लिव्ज असं म्हणतात त्याला. ठीक आहे. अँड ऑल्सो अल्कोहोल कन्झप्शन. ठीक आहे. द कन्झप्शन्स ऑफ दॅट इज ओवर एक्सेस कन्झप्शन ऑफ अल्कोहोल विल लीड टू द कॅन्सर्स. द कॅन्सर लाईक माउथ कॅन्सर, लिप कॅन्सर, लंग कॅन्सर, ओके, अँड दॅट इज द लंग कॅन्सर. ओके, हे सगळं किंवा इसोफॅगस कॅन्सर, हे सगळं जे आहे कॅन्सरमध्ये कन्वर्ट होतात. इवन ड्रग्स, वन ऑफ द इम्पॉर्टंट ड्रग कॉल्ड ॲज मार्जुना ड्रग्स. ओके, मारुजुना. ओके, these are the drugs which cause a cancer along with the anaerobic steroids also causes the cancer here. क्लिअर आहे? ठीक आहे. म्हणून काय केलं मी थोडक्यात तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी हे जे काही एजंट्स आहेत त्यांना कन्वर्ट केले मी केमिकल एजंट म्हणून, रेडिएशन एजंट म्हणून, बायोलॉजिकल एजंट म्हणून, कॅन्सर जीन्स म्हणून आणि ॲडिक्शन म्हणून. तो तुम्हाला इझी जाणार की हे जे आहे दे आर द कॉजेस फॉर दी कॅन्सर्स सो विच ऑकर्स इन अवर बॉडी. ओके, सो दॅट आर द कॉज ऑफ कॅन्सर्स हिअर. क्लिअर झालं सगळ्यांना आता? ठीक आहे. केमिकल तर लक्षात आलं तुम्हाला, का म्हणतात तो सगळं जे आहे स्टेरॉइड्स असू दे किंवा तो पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन असू दे. रेडिएशन तर माहितीच आहे. काही माणसं जे आहे तो इंडस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त जे आहे एक्सपोज होतात हे UV रेजला किंवा गॅमा रेजला वगैरे, म्हणून त्यांना काही तो प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे. प्रिकॉशन्स घेतले तर कमी होतो, नाही प्रिकॉशन्स घेतले की जास्त ॲडिक्ट झालं तर काय होऊन जातं, कॅन्सरस सेलमध्ये लीड होऊन जातात. काही व्हायरसेस आहे, काही बॅक्टेरियाज आहे, तो पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. अलॉंग विथ जे आहे बॉडीमध्ये म्युटंट जीन आहे, तर असं त्यांनी म्हणलेलं आहे ओंकोजीनला की द जीन which has sustained some genetic damages and therefore produces a protein capable of a cellular transformations. ओके, प्रोटीन केपेबल ऑफ अ सेल्युलर ट्रान्सफॉर्मेशनला म्हणून त्याला काय म्हणले, ओंकोजीन्स असं म्हणलेले. आणि प्रोटो ओंकोजीन इज अ जीन
whose protein product has the capability to induce a cellular transformation. प्रोटो-ओंकोजिनला प्रोटीन असं तयार झालं की दॅट विल प्रोड्युसेस द इंड्युस्ड सेल्युलर ट्रान्सफॉर्मेशन अँड गिव्ह इट अ सस्टेन्ड सम जेनेटिक म्युटेशन्स हिअर. ओके, तो असणार आहे काय असणार आहे, दॅट विल बी दॅट इज द प्रोटो-ओंकोजिन्स असणार किंवा व्हायरल ओंकोजिन्स असणार किंवा सेल्युलर ओंकोजिन्स असणार आहे. ठीक आहे. सो हे होतं काय आपलं की दॅट इज द कॉज ऑफ अ कॅन्सर हिअर. आता नेक्स्टमध्ये काय करू आम्ही, त्याचं काही सिम्टम्स बघू आणि त्याचं ट्रीटमेंट बघू आणि प्रिकॉशन्स बघून घेऊया. ठीक आहे. थँक्यू.